नमस्कार मित्रांनो. लग्न ही दोन जीवांची आणि मनांची गाठ असते. सुखी वैवाहिक जीवनाचे दोन मुख्य आधारस्तंभ असतात. एक म्हणजे भावनिक गुंतवणूक आणि दुसरं म्हणजे शारीरिक जवळीक. जेव्हा या दोन्ही गोष्टींचा समतोल असतो तेव्हा संसार सुखाचा होतो. परंतु अनेकदा असं दिसून येतं की लग्नानंतर काही काळानंतर पती-पत्नीमधील शारीरिक संबंधांमध्ये दुरावा येतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा नवरा तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे किंवा तुम्हाला अपेक्षित शारीरिक सुख मिळत नाहीये, तर तुम्ही एकट्या नाही आहात. अनेक स्त्रिया या समस्येचा सामना करत आहेत, पण समाज आणि संकोचामुळे यावर कोणी उघडपणे बोलत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने या विषयावर चर्चा करणार आहोत की पुरुषांमध्ये या निरुत्साहीची काय कारणे असू शकतात आणि एक पत्नी म्हणून तुम्ही हा दुरावा कसा कमी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण संवाद हाच प्रत्येक समस्येवरचा उपाय असतो. जोडीदाराच्या निरुत्साही मागे अनेकदा शारीरिकच नाही तर मानसिक कारणेही असतात. कामाचा व्याप, आर्थिक चिंता, करिअरमधील स्पर्धा यांमुळे पुरुषांमध्ये मानसिक थकवा येतो. जेव्हा मेंदू तणावात असतो तेव्हा शरीरात कोर्टिसॉल वाढते, जे लैंगिक इच्छा कमी करण्यास कारणीभूत ठरते. दिवसाचे 10-12 तास काम केल्यानंतर घरी आल्यावर शरीरात ऊर्जा राहत नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा काही विशिष्ट औषधांच्या सेवनामुळेही पुरुषांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. जर दिवसा घरात वाद झाले असतील किंवा एकमेकांबद्दल आदर कमी झाला असेल, तर त्याचा थेट परिणाम रात्रीच्या जवळिकीवर होतो. अनेक स्त्रिया असा विचार करतात की मी कशाला समोरून बोलू किंवा त्यांना स्वतःला समजत नाही का? पण लक्षात घ्या, पुरुष अनेकदा त्यांच्या समस्या बोलून दाखवत नाहीत. आरोप करण्याऐवजी तुमच्या भावना सांगा. उदाहरणार्थ, मला तुमची सोबत हवी आहे, मला तुमची ओढ वाटते. ही चर्चा बेडरूममध्ये किंवा संबंधाच्या वेळी करू नका. जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाल किंवा शांत असाल तेव्हा मनातील खंत बोलून दाखवा. अनेकदा केवळ मनमोकळ्या संवादामुळे 50% समस्या सुटतात. आजची जीवनशैली ही सुखाच्या अभावाचे एक मोठे कारण आहे. बेडवर गेल्यावरही जोडीदारापेक्षा मोबाईलमध्ये वेळ घालवणे हे दुराव्याचे कारण आहे. आहारात झिंक, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीनचा अभाव असल्यास उत्साह कमी होतो. पतीच्या आहारात सुकामेवा, फळे, पालेभाज्यांचा समावेश करा. नियमित व्यायामामुळे शरीरातील रक्तभिसरण आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारते. वर्षानुवर्षे त्याच दिनचर्येमुळे नात्यात मोनोटॉनी येते. दिवसातून एखादा प्रेमळ मेसेज करा. कामावरून आल्यावर मिठी मारणे किंवा एकमेकांचे कौतुक करणे यावरून जवळीक वाढते. केवळ शरीर संबंधासाठीच नाही, तर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी डेटवर जा किंवा घरीच काहीतरी खास प्लॅन करा. अनेकदा पुरुषांनाही असं वाटतं की पत्नीने पुढाकार घ्यावा. तुमचा आत्मविश्वास आणि पुढाकार त्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करतो. तर आपण जाणून घेऊया डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा. जर तुम्हाला वाटत असेल की ही समस्या केवळ मानसिक नसून तर शारीरिक आहे, तर संकोच सोडून डॉक्टरांना भेटा. शारीरिक कमजोरी किंवा इच्छा नसणे यावर आज उत्तम औषधोपचार उपलब्ध आहेत. जर नात्यात खूपच कडवटपणा आला असेल तर मॅरेज काउन्सिलरची मदत घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यात काहीही चुकीचे नाही किंवा लाजिरवाणे नाही. स्वतःला दोष देणे थांबवा. मी सुंदर दिसत नाही का किंवा माझ्यातच काहीतरी कमी आहे असे विचार मनात आणू नका. जर तुमचा जोडीदार प्रतिसादात्मक नसेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी आहात. स्वतःच्या आनंदासाठी छंद जोपासा, मित्रांना भेटा. जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी आणि आत्मविश्वासी असता तेव्हा तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षित वाटते. तर मी स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी प्रार्थना आणि संयम सांगू इच्छितो. नात्यातील दुरावा कमी व्हावा यासाठी स्वामींकडे प्रार्थना करा. मनाची शांती मिळवण्यासाठी नामस्मरण करा. बदल एका दिवसात घडत नाही. संयम ठेवा. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. अनेकदा ते स्वतःला सिद्ध करण्याच्या दबावाखाली असतात. आपल्या समाजात अशा विषयावर बोलणाऱ्या स्त्रीकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. पण तुमचे वैवाहिक सुख हा तुमचा अधिकार आहे. घुसमट सोसण्यापेक्षा त्यावर उपाय शोधणे हे जास्त महत्त्वाचे आहे. आपले आयुष्य एकदाच मिळते, ते आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, वैवाहिक जीवन हे एका रथाच्या 2 चाकांप्रमाणे असते. दोन्ही चाके व्यवस्थित असतील तरच प्रवास सुरळीत होतो. जर तुमच्या नात्यात शारीरिक सुखाचा अभाव असेल तर त्यावर शांतपणे विचार करा. संवाद साधा आणि गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घ्या. तुम्हाला या विषयावर काही प्रश्न असतील तर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक छोटासा अनुभव दुसऱ्या कोणाचे तरी घर वाचवू शकतो. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मैत्रिणींना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या धाडसी विषयावर चर्चा करण्यासाठी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.